नेहमी एकसारख्या भाज्या त्याच चवीच्या जर असतील तर आपल्याला खाण्याचा कंटाळा येतो. मग नको वाटणारी भाजीत सुद्धा तुम्ही थोड्याफार बदल त्यामध्ये करून जर केलीत, तर अगदी भूक नसतानाही तुम्ही एक चपातीऐवजी कधी 2 चपात्या जास्त खाल हे तुमच्या लक्षातही येणार नाही. अशीच आज आपण चवीने भरलेली पौष्टिक अशी पालक गरगट्टा भाजी तयार करणार आहोत. अगदी मोठी मंडळी तर खातीलच, पण लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. इतकी ही भाजी चवीला अगदी चविष्ट लागणारी आहे. चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आता इथे आपण सर्वात आधी पालक गरगट्टा तयार करण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवणार आहोत. इथे आपण 1 पेला पाणी पातेल्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता यामध्येच आपल्याला अगदी अर्धा चमचा एवढं तेल घालायचं आहे. कारण यामध्ये आपण डाळ घालणार आहोत शिजायला. ती चांगली तेलामुळे शिजली जाते. आता सोबतच आपल्याला यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे. हिंगामुळे आपल्या हा जो आपण पालक गरगट्टा तयार करणार आहोत याला टेस्ट छान येते. फोडणीमध्ये न टाकता असा आपण डाळ शिजवताना घालणार आहोत. तर आता इथे आपण पाववाटी चणा डाळ घेतलेली आहे. डाळ अजिबातही भिजत घातलेली नाही. आपण ही धुवून स्वच्छ नंतर शिजायला घालणार आहोत. तर आता यामध्ये पाणी घालून घेते आणि आता हाताने चोळून स्वच्छ 2 पाण्याने डाळ आपण धुवून घेणार आहोत आणि नंतर धुतलेली डाळ मग शिजायला गरम पाण्यामध्ये घालणार आहोत. इकडे आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. तर आता धुतलेली डाळ आपण या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत. इथे आपण पाववाटी चणा डाळीचा समावेश केलेला आहे. तर आता आपल्याला यासोबतच घालायचे आहेत ते म्हणजे शेंगदाणे. तर इथे आपण पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाण्याचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता. पण यापेक्षा जास्त शेंगदाणे जर असतील तर तेवढे भाजीमध्ये चवीला चांगले लागत नाहीत. आता आपण 1 जुडी पालक इथे तोडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. चाळणीवर याचं पाणी पूर्ण मी तुटू दिलेलं आहे. आता बघा अशा जर थोड्या जास्त मोठ्या काड्या असतील पालकाच्या तर त्या काढून घ्यायच्या. पण हलक्या कोवळ्या अशा जर काड्या आहेत तर त्या आवर्जून घ्यायच्या. तर आता इथे पालक बघा पौष्टिक असा असतो, त्यामुळे ह्या ज्या काड्या आहेत ह्या काड्या फेकून न देता याचा भाजीमध्ये आपल्याला समावेश करायचा आहे. म्हणजे भाजी अधिकच पौष्टिक होते. तर आता पालक आपण इथे चिरून घेणार आहोत. तर इथे फार जास्त जाड नाही किंवा जास्त आपल्याला बारीक असाही पालक चिरायचा नाही. व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने पूर्ण पालक आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तर इथे पूर्ण पालक आपला हा चिरून तयार झालेला आहे. तर आता हा चिरलेला पालक आपण डाळीसोबत शिजायला पातेल्यामध्ये घालणार आहोत. तर इथे आता आपण पातेल्यामध्ये घालून घेणार आहोत आधी हा पालक. तर हा असा पालक तयार करून घ्यायचा. आता इथे पाण्याला सुद्धा उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर आता पूर्ण पालक घालून घेते आधी. आता यामधली जी डाळ आहे ती डाळ आपल्याला बोटचिपी अशी शिजवून घ्यायची आहे. पण यापेक्षा जास्त आपल्याला डाळीचा गाळ करायचा नाही डाळ भाजीसारखा. तर आता पालक छान डाळीमध्ये एकत्र करून घेते आधी आणि यावर झाकण ठेवून ही पालक, डाळ आणि शेंगदाणे जे आहेत ते चांगले शिजवून घेणार आहोत आपण. तर झाकण ठेवल्यामुळे वाफेवर हे लगेचच शिजले जातील. थोडं झाकण असं उघडं ठेवलेलं आहे म्हणजे आपल्या डाळीतील पाणी बाहेर यायला नको. तर आता आपण भाजीसाठी हिरव्या मिरचीचा ठेचा तयार करूयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचे काप केलेले आहे. मिरच्या लांब होत्या त्यामुळे. आणि इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. पालक गरगट्टा आपण चवीला थोडा तिखट तयार करूयात. आणि अगदी थोडी एवढी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि आलं जर असेल तुमच्याकडे तर आवर्जून घाला. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी घातलेलं नाही. अर्धा इंच आलं घालायचं आणि जिरेसुद्धा घालून घेतलेले आहे. पाणी न टाकता आपण हे छान बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता असा हा ठेचा आपण तयार करून घेतलेला आहे. आता ठेचा आपण बाजूला ठेवूयात. आता आपला जी भाजी आहे ती कशी शिजल्या गेलेली आहे ते एकदा बघून घेणार आहोत आपण. तर झाकण इथे उघडून दाखवते. बघा याला छान उकळी आलेली आहे आणि यामध्ये मी थोडं पाणी वाढवलेलं होतं. तर बाजूच्याच गॅसवर गरम पाणी करून घेतलं आणि यामध्ये गरम पाणी घालून घेतलेलं आहे. आता डाळ कशी शिजल्या गेलेली आहे ते एकदा बघूया. तर बघा अगदी बोटाने सहज डाळ आपली बारीक होत आहे. तर ही अशीच डाळ आपल्याला पालक गरगट्टा भाजी तयार करण्यासाठी करायची आहे. तर आता काय करायचं आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि पातेलं खाली काढून घेणार आहोत गॅसवरून. आता दुसऱ्या एका पातेल्यामध्ये आपण या भाजीमधलं जास्तीचं जे काही पाणी असेल ते काढून घेणार आहोत. हे पाणी आपण पुढे वापरणार आहोत. पण आता आपल्याला ही डाळ घोटून घ्यायची आहे. त्यामुळे जास्तीचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. म्हणजे डाळ
व्यवस्थित अशी आपल्याला घोटता येते. तर बघा हे एवढं पाणी आपलं निघालेलं आहे. तर आता हे पातेलं घेऊया समोर आणि आता आपल्याला रवीने ही डाळ व्यवस्थित अशी घोटायची आहे, जेणेकरून आपला जो पालक आहे तो एकसंध असा तयार होईल आणि भाजीला दाटसरपणासुद्धा चांगला येतो. तर बघा हलक्या हाताने घोटायचं. फार जास्त आपल्याला हे जे शेंगदाणे इथे घातलेले आहे हे मॅश करायचे नाही जास्त. त्यामुळे भाजीतला पाहिजे तशी चव लागत नाही. हलक्या हाताने पालक व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे. आता भाजी आपली घोटून झालेली आहे. आता याला छान दाटसरपणा आणि चव वाढावी यासाठी यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. तर इथे बेसन पीठ चमच्याने तुम्हाला 3 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. पण यापेक्षा जास्त जर घातलं तर भाजी जास्त दाटसर होते. तर इथे 3 चमचे बेसन पीठ आपण घालून घेतलेलं आहे. नाश्त्याचा तुमचा चमचा जर मोठा असेल तर 2च चमचे घाला. तर इथे आपल्याला रवीने परत हे बेसन पीठ छान एकत्र करून घ्यायचं. पण यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही, कारण भाजी गरमच आहे. त्यामुळे बेसन पीठ जे घातलं आपण त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. तर भाजी घोटून व्यवस्थित तयार झालेली आहे. तर आता याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्हाला दाखवते. बघा या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. ही भाजी आपण जेव्हा फोडणी घालतो तर तेव्हा या भाजीला दाटसरपणा चांगला येतो. आता हे जे पाणी आहे हे पाणी आपल्याला जशी गरज वाटेल त्यानुसार यामध्ये घालायचं आहे आपल्याला. तर आता आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. तर आता इथे तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी घालायची. तर आता मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे घालायचे आहेत. जिरेसुद्धा छान फुलू द्यायचे आहेत. त्यानंतर आपण तयार केलेला जो ठेचा आहे तो ठेचा आपल्याला घालायचा आहे आणि हा ठेचा छान खमंग असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कच्चेपणा तर ठेच्याचा पूर्ण दूर होतो, पण भाजीची चवही वाढते जर ठेचा छान तेलामध्ये परतून आपण घेतला तर. आता हे सर्व छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. तसं तर पालक गरगट्टा ही भाजी तयार करताना यामध्ये आपण गरम मसाल्याचा वापर करत नाही, पण मी जेव्हा घरी करते तर यामध्ये मसाला आवर्जून घालते. आता बऱ्याच ठिकाणी पालक गरगट्टा ही भाजी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. त्यामुळे एकदा माझ्या या पद्धतीने करून बघा तुम्ही. आता इथे पाव चमच्याला थोडी कमी एवढी हळद घातलेली आहे आणि पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे. दुसरं कुठलंही साहित्य यामध्ये आपण घातलेलं नाही, म्हणजेच धना पावडर, कसुरी मेथी असं. तर आता हे सर्व छान एकत्र करून घेणार आहे आणि हे पूर्ण छान एकत्र करत असतानाच ठेचासुद्धा चांगला परतला जातो. आता यामध्ये आपल्याला शिजवलेल्या पालक गरगट्टा घालून घ्यायचा आहे. तर इथे आता ही भाजी आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता ही आपल्याला भाजी सर्व छान एकत्र करून घ्यायची आहे. तर इथे तुम्हाला कितपत दाटसर पातळ हवी आहे भाजी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता भाजी छान एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला जर भाताबरोबर खायची असेल तर थोडी दाटसर तुम्ही भाजी ठेवली तरीही चालेल. पण मला चपातीसोबत खाण्यासाठी ही भाजी करायची असल्यामुळे थोडी मी पातळ करणार आहे. तर यासाठी वाटीभर पाणी एवढं वाढवलेलं आहे. चवीनुसार परत यामध्ये आपण मीठ घालून घेतलेलं आहे. आता परत एकदा छान हे एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला आणि भाजी आपल्याला छान उकळवून घ्यायची आहे. म्हणजे गरमागरम अशी भाजी आपली ही खाण्यासाठी तयार होईल. तुम्ही मग भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर कशाबरोबरही भाजी खाऊ शकता. घाईच्या वेळेत झटपट तयार होणारी तर आहेच, पण शिवाय पौष्टिकसुद्धा आहे. एरवी मुलंसुद्धा पालक खायला नकार देतात आणि मोठी मंडळीसुद्धा. तर अगदी घरात सर्वच लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील अशी ही भाजी आहे. तर बघा इथे आता भाजी आपली शिजलेली आहे आणि तुम्ही इथे भाजी बघू शकता. चला आता आपण सर्व करूया ही भाजी. तर मंडळी भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल नाही का? तर मग आता वेळ करू नका. लगेचच ही भाजी करायला घ्या आणि या भाजीची चव तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून अजूनपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला अजूनही पुढे छान उपयुक्त घरगुती साध्या सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी पाहायला मिळतील. पुन्हा एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.